बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र आता यामुळे अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। ई-केवायसी साठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चक्रा माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय। या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती आता व्यक्त केली जाते। लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे। मॅडमांनी काय म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। आणि जर ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो। तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना आहेत, साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचे भरपूर कमेंट येत आहे की ई-केवायसी करताना वेबसाईट सुरू होत नाही आणि वेबसाईट जर सुरू झाली तर OTP येत नाही आणि 3 ऑप्शन दिलेले आहे, तर 3 ऑप्शन पैकी कोणकोणते ऑप्शन हो म्हणायचं, कोणत्या ऑप्शनला नाही म्हणायचं, सर्व काही तुम्हाला लाईव्ह डेमो आज आपण दाखवणार आहोत। इथं पाहू शकता तुम्ही वेबसाईट मी तो ओपन केलेली आहे। जसंही तुम्ही वेबसाईटवर जाणार इथं पाहू शकता वेबसाईट टाकायची, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मराठीमध्ये टाईप करू शकता तुम्ही। याला टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक करणार तुमच्या समोर ऑफिशियल पेज असंच ओपन होणार आहे। हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, यावर तुम्हाला जसंही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हे पोर्टल ओपन करणार तुमच्या समोर असं पेज येणार आहे। इथं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत, इथं पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा। तुम्हाला इथंच क्लिक करायचं आहे, कुठंच जायची गरज नाही, एकदा इथं क्लिक करायचं आहे। बघा आपण आता लाईव्ह डेमो करतो, इथं क्लिक करायचं। एकदा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज येणार आहे। बघा पेज
अतिशय सोपं आहे, काहीच नाही, 1 मिनिटामध्ये तुम्ही माहिती भरू शकता। इथं पाहू शकता तुम्ही, इथं लिहिलेलं आहे ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, लाभार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक। आता ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटताय, तर तुम्हाला तुमचं ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे। म्हणून तुमचा आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे आणि इथं एक कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चा सुद्धा पाहू शकता तुम्ही, इथं कॅप्चा आहे तुमच्याकडे। हा कॅप्चा मध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा कॅप्चा जसा तसा फिलअप करायचा आहे। सर्वात अगोदर आपण आधार कार्ड नंबर टाकूया, त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून त्याला कसं सहमत करायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात अगोदर आपण आधार कार्ड टाकूया, आधार कार्ड नंबर। इथं पाहू शकता तुम्ही, आधार कार्ड नंबर आपण इथं टाकलेला आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर हा कॅप्चा इथं जसा तसा फिलअप करायचा आहे, पण हा कॅप्चा टाकत असताना तुम्हाला एकदा याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे। याला एकदा रिफ्रेश केल्यानंतर कॅप्चा चेंज होतो, या कॅप्चावर क्लिक करायचं, हा नंबर जो दिसतोय हा नंबर जसा तसा इथं फिलअप करायचा आहे, 559876। बघा हा कॅप्चा आहे, याला एकदा क्लिक केल्यानंतर इथं 2 ऑप्शन दिसत आहे, या दोघं ऑप्शन पैकी मी सहमत आहे हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। बघा मी सहमत आहे, चुकीचं ऑप्शन निवडायचं नाही, मी सहमत आहे म्हणून तुम्ही याला क्लिक करायचं। तुम्ही जे आता ही माहिती दिली, ओटीपी जो येणार आहे, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे, तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येणार आहे, यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डवर जो नंबर आहे त्यावर एक ओटीपी येणार आहे, 6 अंकी ओटीपी तुम्हाला आला असेल, तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर 6 अंकी ओटीपी आला असेल तर तो ओटीपी इथं फिलअप करायचा आहे। 10 मिनिटाचा याला टाइम असतो, त्या अगोदर तुम्ही इथं ओटीपी येताच तुम्ही इथं फिलअप करून पुढे प्रोसेस करायची आहे। सर्वात अगोदर आपण इथं ओटीपी टाकूया, ओटीपी आलेला आहे। ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही यावर क्लिक करणार तर तुमच्या समोर बघा असं पेज आहे, त्याला आता वडिलांचं किंवा पतींचं आधार कार्ड क्रमांक। आता ज्या बहिणी आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलाचं आधार कार्ड तुम्ही इथं देऊ शकता। तर इथं ज्यांना प्रॉब्लेम येत असेल की वडिलांचं द्यायचं का पतीचं द्यायचं, ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी पतीचं द्यायचं, म्हणजे तुमच्या आधार कार्डवर ज्यांचं नाव असेल त्यांचा आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला द्यायचा आहे। तर इथं कॅप्चा सुद्धा फिलअप करायचा आहे, कॅप्चा वगैरे जो असेल तो कॅप्चा वगैरे टाकून आधार कार्ड क्रमांक टाकून सेम प्रोसेस ज्या वेळेस आपण तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या वेळेस केली त्याच पद्धतीने करायचं आहे। तर सबमिट बटनवर इथेही तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार आहे, तर तो ओटीपी तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे। तर तो ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर असं पेज येणार आहे। बघा आता सर्व प्रोसेस आता इथं संपून जाईल। तर बघा इथं 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे। सर्वात प्रथम जात प्रवर्ग, त्यानंतर इथं एक पहिला ऑप्शन त्याला होय म्हणायचं, दुसरा ऑप्शन आहे त्याला सुद्धा होय म्हणायचं, आणि पहिला इथं जात प्रवर्ग, इथं तुमची जी अनुसूचित जाती वगैरे इतर मागास वर्ग जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं, दोघं ऑप्शनला हो म्हणायचं आणि इथं ब्ल्यू टिकला टिक करून सबमिट असं क्लिक करायचं। जसे तुम्ही सबमिटवर क्लिक करणार तर इथं पाहू शकता तुम्ही तुमची ई केवायसी सक्सेसफुल पूर्ण झालेली आहे। बघा तुमची ई केवायसी पूर्णपणे झालेली आहे। आता ज्या बहिणींची केवायसी ला प्रॉब्लेम येत असेल तर शक्यतो तुम्ही 4 वाजेनंतर तुम्ही केवायसी करू शकता। वेबसाईटवर खूप जास्त ट्रॉफिक आहे, तर तुम्ही पहाटे 4च्या अगोदरच तुमची केवायसी करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला केवायसी होणं पुरेशी होईल, नाहीतर तुमची केवायसी होणार नाही। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये। लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमची केवायसी झाली असेल तर कमेंट मध्ये तुम्ही हो म्हणू शकता, कारण वेबसाईटवर खूप जास्त लोड आहे। 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे, याला पुढील 2 महिने आणखीन वाढू शकता, पण तुम्ही घाई गडबड करू नका, हळूहळू तुमची केवायसी करा। पूर्णपणे एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही मोबाईलवर करू शकता। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये। सर्वात पहिला जिल्हा आहे नाशिक। बघा नाशिक मध्ये पैसे वाटप आज होणार आहे। दुसरा जिल्हा आहे तो संभाजीनगर। तुम्ही जर संभाजीनगर मध्ये राहत असाल तर आज तुम्हाला पैसे
जमा होतील. तिसरा जिल्हा आहे तो जळगाव. जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. जळगावला सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. नागपूरला सुद्धा आज पैसे जमा होतील. रत्नागिरीला सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि आज देखील पैसे जमा होणार आहे. पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली. गडचिरोलीमध्ये जर राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. आज तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार आहे. आता तुम्ही जर या 6 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचे जिल्हे पाहूया आपण. बघा 7वा जिल्हा आहे तो पालघर. पालघरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. आज पालघरमध्ये सुद्धा पैसे जमा होतील. लातूरमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि आज देखील लातूरमध्ये पैसे जमा होणार आहे. पुढचा जिल्हा आहे तो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला देखील आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. आणि पुढचा जिल्हा आहे तो नांदेड. नांदेडमध्ये सुद्धा आता पैसे जमा होणार आहे. तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पैसे जमा झाले की नाही.